अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र। मी आज निघालेलो आहे मस्साजोगला। आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब मस्साजोगला येणार आहेत। सरपंच हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबाची भेट घ्यायला येणार आहेत। सहनशीलतेचा अंत होत आला आता। सहनशीलता किती ठेवायची, काय वेदना होते ते आमच्या जीवनामध्ये काय इतका वेळ लागतोय। आता असं अक्षरशः मला तर वाटतंय की मी जाऊन कुणाला मारून येऊ अशी माझी इतकी वेदना मला सहन होत नाही। आणि अनेक लोकांची शंका आहे की त्यामध्ये वाल्मिक कराड्यांचा हात असावा किंवा आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मी आता मुंबईला गेल्यावर बोलणार आहे आणि ते भेट देऊन आलेलो आहे। आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे। कालचं जे आंदोलन आहे त्या भूमी प्रमाणात लोक सगळे आले होते सगळ्या जिल्ह्यातून, आणि सगळ्या पक्षाच्या लोकांना याची हळहळ आहे। कुठलाही असो, पण झालेलं कृत्य अत्यंत निषेधार्थ आहे, अत्यंत मनाला हळहळ लावणार आहे। आणि अभूतपूर्व असणाऱ्या सरपंचाला, लोकप्रिय असणाऱ्या सरपंचाची अशी हत्या होणं ही बाब अत्यंत मनाला धक्का लावणारी आहे। आणि आता आम्ही अनेक वेळेला पूर्वी पॅन्थरच्या काळामध्ये नेहमी जाताना मस्साजोगावमध्ये असायचं, आपण घेऊन बीडला जाताना अनेक वेळेला इथून आम्ही गेलेलो आहोत। आणि पण आता गावात ही घटना घडलेली आहे, अत्यंत दुर्दैवी आहे। आणि आपल्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी मी आलेलो आहे। मी सामाजिक न्याय खात्याचा मी केंद्रामध्ये मोदी सरकारमध्ये मंत्री आहे आणि महाराष्ट्रामध्येच मी राहतो। आणि पप्पू कागदी आणि आमचे सगळे लोक इथं आमचे RPI आलेले आहेत। आपल्याला आपल्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे ही मागणी करण्यासाठी, आणि आरोपींना बाकीच्या लवकरात लवकर पकडलं पाहिजे। असं अक्षरशः मला तर वाटतंय की मी जाऊन कुणाला मारून येऊ अशी माझी इतकी वेदना मला सहन होत नाही। काय केलं होतं आम्ही इतकं पाप, ते आमच्यावर ही वेळ आलेली आहे आज। मला डायरेक्ट मला शासनाला सांगा, मी जाऊन त्यांना सगळ्यांना मारून येईन इतकी माझ्यात हिंमत वाटायली आता मला। एवढं माझ्या लेकरांना काय केलं कुणाचं, माझं लेकरू होतं। मी स्वयंपाक केला माझ्या लेकराला जेवायला, सोमवार सोडायला। फोन केला मी, जगात सध्या माझ्या देवासारखा माणूस कुठे सध्या भेटणार नाही असला। देव सध्या एखाद्या वेळेस आई करे, पण माझ्या माणसानं काही सध्या आई केली नाही। फक्त 5 रिंग वाजले, म्हणलं दादा फोन उचलत नाही रे, म्हणलं मी दादालाच बघायलो गाई, मला वाटलं इकडं तिकडं गेला असं, कुठंतरी केस मध्ये असं असलं कशाला माहित आहे। मला माहित असतं तर माझं गाव केवढं भरलेलं आहे। कुणाला तर सांगत होते, म्हणत होते काय करू, एका हरणीचं कसं पाडच नेलं या लोकांना, त्यांना काय होईल, तरी बी म्हणलं काहीच नाही ना, कसं माझं वासरू नेलं। आमच्या त्या आईने काय करायचं आणि त्यांच्या बायकोनी काय करायचं आता। न्याय जरी मिळाला तरी समाधान नाही, पण अजूनच कशात काहीच नाही ना। एवढे दिवस होऊन पण पाहिजे तसंच करून सगळ्याला पाहायला भेटायला पाहिजे, आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे। लेकरं मी कसे सांभाळू, माझं लेकरू कसं सांभाळू, हिचे लेकरं कसे सांभाळू, माझा म्हातारा नवरा मी कसे सांभाळू। तुम्ही काय ती बघा, पटकन तात्काळ हे करा। आरोपी अटक झालेच पाहिजे आणि ह्यांना न्याय मिळालाच पाहिजे। दुसरी कशाची अपेक्षा नाही, फक्त न्याय पाहिजे। माझे सगळेच बंधू बहिणी, आम्ही किती दिवस झाले इथंच राहते। आज प्रत्येक गावात तुम्ही जाऊन विचारा त्यांच्याबद्दल, वाईट कोणी सांगणारच नाही, सगळे चांगलेच सांगणार।
सगळे माझेच होते, बाकीच्या शेजारी जाऊ. सगळे माझेच होते. मला एक पण लोकांचा माणूस नव्हतो. साहेब नुसतं प्राजक्ता माळ्यावर एक स्टेटमेंट केलं तर 100 लोक बोलते. एवढा मोठा जीव गेला तरी त्याच्याबद्दल हे लोक लाज नसल्याने बोलत नाही. फक्त एकच वाक्य वापरलं धस साहेबांनी, त्याचा इतका इशू केलाय आणि 21 दिवस झाले माणूस मारून मी त्याचं काय कोणाला असं पडलेलं नाही. अख्खा माणूस काय गेला आणि करायचंय? कसला आता ही महाराष्ट्र आहे का ही सवय नाहीत लोकांचं. कसले पोलीस आहेत, कसले सीआयडी आहेत, कसं सापडाना कुणी. न्यूजवाले म्हणतात आज सिलेंडर होणार आहे, शरण येणार आहे, म्हणजे पोलिसाला माहिती ते कुठं बसलेला आहे, त्याला अटक करी नाही. तुम्ही सांगा, स्वतःहून येणार आहे म्हणजे. पोलिसापासूनच एवढं झालंय म्हणायचं. यांना फिर्याद घेतली नाही माझ्या लेकराची, त्यावेळेस यांना सगळं माहित आहे. त्या दिवशी अट्रॉसिटी घेतली असती तर एवढं प्रकरण वाढलं नसतं. अहो, त्यांना इकडची तर दिशा दाखवायची किंवा खराब दोषी काहीतरी महाजन करायचं ते ना. त्याला तर त्याचं नावच गायब केलं. त्याच्यात असं सगळं करून माझं टाकायचं. गाव कसं आहे, माझ्या बाया सुद्धा पळू शकल्या असत्या. माणसं तर पळते. आणि साहेब आम्हाला एक दिशा दाखवली, म्हणजे त्याचं झालं इकडल्या बाजूला आम्हाला इकडे जीवाची वाडी गाव आहे तिकडे यांना पाठवलं. इकडे पळायला 100-200 मोटरसायकल त्याला हुडकीत होत्या. पोलीस स्टेशन आम्हाला इकडे पाठवलं सगळ्याला आणि इकडं कार्यक्रम केला. अहो, का म्हणजे केजचं इतकं- पोलीस स्टेशनच होतं तेवढं नको का करायचं केजचं पोलीस स्टेशन. सगळ्यात अगोदर पोलीसची गाडी तिथं गेली म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मग त्यांना अगोदरच माहित होतं तिकडे काय गेलेलं करायचं म्हणून. पोलीस स्टेशन, काय करायचं. त्यांना सगळ्या पोलिसाला सहकार्य केलं, त्याच्या सगळे ओळखीचे आहेत आणि अर्धे माझ्या ओळखीचे आहेत. काय त्यांना उपयोग केला. पॅक केल्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं. काय केस तालुका, काय तालुक्याचे पोलीस, काय कोण काय त्यांचं पाहिजे आहे मला. मला बोलायला कळायलंय का आता. पहिल्यापासून म्हणतो आम्ही त्यांचे फोन कॉल चेक करा, फोन कॉल चेक करा. केसचं रेकॉर्ड पहिल्या दिवसापासून म्हणतो आम्ही. आता तुम्ही सगळ्याचे चेकच करा, काय असतील ते आमचे बी करा त्यांचे बी करा. फक्त चेक करण्याहून सगळं कळते. मी सुद्धा 5 वाजता फोन केला, 5 किंवा 5:30 वाजले असते. एवढा काय आपल्याला टाइम कळतं का. माझ्या 5च रिंग वाजल्या, 4 किंवा 5 लगेच मी धनुला फोन केला. मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, फक्त मला धनून शिकवलं. हे असं म्हणलं का, ह्याला हे अक्षर जोडलं का की आई आमचं नाव येतंय ग. त्याच्यावर मी फोन केला. साहेब आमच्या गावकऱ्याची एकच मागणी, विनंती आहे आम्हाला साहेब, तुम्ही जेवढे पुढारी ना ज्यांना वाटतं की ह्याला न्याय मिळायला पाहिजे, सगळेजण मिळून एकदा मुख्यमंत्र्यापाशी बसा. आणि हे सगळे माझे आहेत, ह्यातलं फोन माझं कॉल केले की त्यांना सगळं कळतंय. आणि मुख्यमंत्र्यांनी मनात आणलं का नाही, कुणी बी असू द्या करतील ना, जाहीर केलेलं साहेब, आहे. 21 दिवस झाले हो, आम्ही किती दिवस दम काढायचे. आज मला आज मला पोलीस स्टेशनला जाऊ वाटतं. मी तुमच्या सगळ्यांमुळे मी का थांबले गेले का. आता आपले सगळे आहेत ना, थांबावं मला लागल ना. मुख्यमंत्र्यांनी माझ्यापेक्षा स्टेटमेंट केलं, ते आम्ही वाट बोलते. बघितली. अजितदादा आले, आम्ही वाट बघितली. नवीन SP आले, त्यांनी शब्द दिला, आम्ही वाट बघितली. कितीपर्यंत आता वाट वाट तरी बघत किती दिवस बसायची. बघायची आम्ही. आणि आम्ही कुणाचं नाही दासू नाही, आम्ही सगळ्याच पक्षातले आहेत. ह्या प्रकरणामध्ये नवीन SP आले. पहिले जे आहेत ते बदली झाली, नवीन नियुक्त केले. औरंगाबादची DC आता आले तिथं SP म्हणून, नवनीत कावत म्हणून. नाहीतर सगळंच होत नसलं तर माझंच लेकरू आणून द्या म्हणावं. जाऊ द्या, काहीच करू नका पुढचं. चिल्लर गुन्हा असला तर सगळ्या घरादाराला मत टाकतात. मध्ये टाक. एवढा मोठा गुन्हा करून जर समजा त्यांच्या जवळचे माणसं मस्त फिरते तर अहो, एवढं करून आपण जाऊ ना सगळे. आता काय करायचं आपल्याला या गावात राहून. काय फायदा आहे आपल्या इथं राहून. चला चला, हे आमचं लक्ष आहे आपलं, आपल्या नाही त्या बरोबर आहे. आणि